जय भीम। बुधवार दिनांक 29 जुलै 2026 सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे। आज आषाढ पौर्णिमा आहे। आषाढ पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध उपासक उपासिका व बहुजनातील सर्व बौद्ध बांधवांना आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी हा लेख वाचायला सुरुवात करतो। लेखाचं शीर्षक आहे बुद्ध धम्म स्थापना दिवस अर्थात आषाढ पौर्णिमा। त्याचे लेखक आहेत जयसिंग वाघ। पौर्णिमा आणि बुद्ध धम्म याचे अतूट नाते असल्याचे बौद्ध साहित्यातून प्रतीत होताना दिसून येते। प्रत्येक पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनात कोणतीतरी अनन्यसाधारण घटना घडलेली आपणास दिसून येते। त्यामुळे बौद्ध धम्मात पौर्णिमेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। आषाढ पौर्णिमा ही सुद्धा अशाच अनन्यसाधारण घटनांची साक्षीदार राहिलेली आहे। या पौर्णिमेला बऱ्याच महत्त्वपूर्ण घटना घडल्या असल्याच्या नोंदी बौद्ध साहित्यात आढळतात। भगवान गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली भाषेतून केलेला आहे। पाली भाषा त्या काळी सर्वसामान्य लोकांची संवाद भाषा होती। पाली भाषा एक जनभाषा म्हणून प्रचलित होती। तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या भाषेत बुद्ध आपले तत्त्वज्ञान सांगत असल्याने सर्वसामान्य जनतेने ते लवकरच स्वीकारले। पर्यायाने बुद्ध धम्म मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला। बुद्ध धम्म हा राजधर्म म्हणून मान्यता पावला। आषाढ महिन्यात पाली भाषेत आषाढ मासो असे म्हणतात। त्यामुळे आषाढ पौर्णिमा हा दिवस पाली भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो। त्रिपिटक हे बुद्ध धम्माचे पवित्र ग्रंथ असून ते सर्व ग्रंथ पाली भाषेतच असल्याचे या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। सिद्धार्थ गौतम यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशी राजे होते व त्यांची राजधानी कपिलवस्तू होती। शाक्य वंशाचे लोक आषाढ पौर्णिमा हा दिवस सर्वात मोठ्या आनंदाचा दिवस म्हणून साजरा करत आले। त्यांचेच या पौर्णिमेस पूर्वापार अनन्यसाधारण महत्त्व होते। वर्षातील सर्वात मोठा सण हे याच दिवशी साजरा करत असत। हा सण सलग 7 दिवस साजरा केला जात असे। राजा शुद्धोधन व त्यांचे सारे राजदरबारी सुद्धा यात सहभागी होत असत। अशाच एका आषाढ पौर्णिमेचा सण साजरा केल्यानंतर रात्रीला राणी महामाया गौतम बुद्ध यांची माता यांना एक स्वप्न पडले। या स्वप्नात सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेचं तू माझी माता होण्यास तयार आहेस का असे प्रश्न विचारतो। महामाया त्यास हो म्हणून उत्तर देते। या स्वप्नाचा अर्थ विचारणा करीत राजा शुद्धोधन 8 स्वप्नतज्ञ लोकांना निमंत्रित करतात। तेव्हा ते स्वप्नतज्ञ लोक राजाला सांगतात की तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सम्राट होईल व संसार त्याग करून राहिला तर सम्यक संबुद्ध होईल। पुढे सिद्धार्थ संसार त्याग करून बुद्ध झाल्याने बौद्ध साहित्यात या स्वप्नातला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वयाच्या 20व्या वर्षी सिद्धार्थ गौतम हे शाक्य संघाच्या नियमानुसार शाक्य संघाचे सदस्य म्हणजे खासदार बनतात। 9 वर्षांनी जेव्हा शाक्य संघात रोहिणी नदीच्या पाण्यावरून जी चर्चा होते त्यात खासदार गौतम आपले मत संघाच्या मताच्या विरुद्ध मांडतात। त्यामुळे संघ सेनापती त्यांचे मत अमान्य करतो व गौतमास आपले विचार संघाच्या बाजूने देण्याविषयी दबाव टाकतो। गौतम त्या दबावास बळी न पडता आपल्याच मतावर ठाम राहतात। तेव्हा संघ सेनापती त्यांना शिक्षा सुनावतो। संघाने दिलेली शिक्षेप्रमाणे गौतम आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 534 ग्रहत्याग करतात। ग्रहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम हे मानवी कल्याणाचा मार्ग काय असू शकतो याचा शोध घेतात। याकरिता ते आलार कालाम, उदक, रामपुत्र व काही विद्वान लोकांना भेटतात। त्यांची तत्वे समजून घेतात। त्यांच्या तत्वांनी कार्यपद्धतीने त्यांचे समाधान होत नाही म्हणून ते ध्यान साधना करतात। तेव्हा अन्य 5 तपस्वी त्यांच्यासोबत ध्यान साधना करावयास बसतात। कठोरात कठोर ध्यान साधना केल्याने त्यांच्या शरीरातील सारा त्राण निघून जातो। ते मरणासन्न अवस्थेत पोहोचतात। तेव्हा ही ध्यान साधना अशी चालू ठेवली तर मला मानवी कल्याणाचा मार्ग मिळणार नाही या विचाराने ते सुजाता नामक महिलेने आणलेली खीर प्राशन करतात। मात्र त्यांनी अन्न सेवन केले म्हणून त्यांचे 5ही सहकारी म्हणजे तपस्वी त्यांची अवहेलना करतात। त्यांना दूषण देऊन रागारागाने
त्यांची साथ सोडून इतरत्र निघून जातात. गौतम हे एकटेच उर्वेला येथे ध्यान साधना करू लागतात. वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 528ला त्यांना ज्ञानप्राप्ती होते व सिद्धार्थ गौतम आता बुद्ध म्हणून ओळखले जातात. आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे की नाही सांगावे, सांगावे तर कोणाला सांगावे, जनतेला माझे ज्ञान समजेल की नाही, समजले तर ते प्रत्यक्षात आणतील की नाही, त्यांनी प्रत्यक्षात आणले नाही तर त्यांनाही त्रास होईल व माझेही कष्ट वाया जातील, असे एक ना अनेक प्रश्न ते स्वतःला विचारतात. शेवटी आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे असा ते निर्णय घेतात. तेव्हा सर्वप्रथम ते आलार कालाम यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात. मात्र त्यांचे निधन झाले असल्याचे त्यांना समजते. यानंतर ते उदक रामपुत्र यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात. तर ते 8 दिवसाआधीच मरण पावले आहेत अशी त्यांना माहिती मिळते. यानंतर ते त्यांना सोडून गेलेल्या त्यांच्या 5 सहकार्यांची माहिती घेतात. ते सारनाथ येथील मृगदाय वनात तपश्चर्या करीत असल्याचे त्यांना समजते. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांच्या भेटीकरिता सारनाथ येथील मृगदया वनात जातात. सिद्धार्थ गौतम बुद्ध सुरुवातीस त्यांना त्यांचे क्षम कुशल विचारतात. त्यानंतर ते 5 तपस्वी बुद्धाला तपश्चर्येवर तुमचा अजून विश्वास आहे का असा प्रश्न करतात. तेव्हा बुद्ध त्यांना सांगतात, जगात 2 प्रकारचे तत्वज्ञान आहे. एक तत्व आहे खा प्या मजा करा आणि उद्या आपण मरणारच आहोत. तर दुसरे तत्व काय, सर्व वासना मारून टाका कारण या पुनर्जन्माचे मूळ आहे. ही दोन्ही तत्व मानवाला शोभणारे नाही. माझा या दोन्ही तत्वावर व तपश्चर्येवर विश्वास नाही. हे ऐकून हे तपस्वी तुम्ही कोणता मार्ग शोधून काढला ते आम्हास सांगावे असे म्हणतात. तेव्हा बुद्ध त्यांचे पहिले प्रवचन देतात. तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 528 होय. या प्रवचनात ते त्रिसरण पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य सत्य, 4 आर्य सत्य, दस पारमिता, दुःख निर्मिती, दुःख निवारणाचा मार्ग व अन्य तत्व सांगतात. व हाच बुद्ध धम्म आहे, मानवी कल्याणाच्या आधी मध्यम व अंतिम मार्ग आहे असे स्पष्ट सांगतात. त्यांच्या या धम्म प्रवचनाने कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम, बद्ध हे 5ही तपस्वी प्रभावित होतात. बुद्ध यांच्याविषयी त्यांच्या मनात जेवढा आदर निर्माण झाला की ते बुद्धाला शरण गेले व आपण आमचे शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्यांची याचना केली. गौतम बुद्ध यांनी त्यांना शिष्यत्व प्रदान केले आणि इथेच धम्म आणि संघाचा उदय झाला. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वाराणसी येथील राजपुत्र यश यास बुद्ध दर्शन झाले. बुद्ध तेजाने तो प्रभावित झाला आणि त्याने आपले नैराश्य बोलून दाखविले. तेव्हा बुद्ध त्यास उपदेश करतात. त्या उपदेशाने प्रभावी होऊन यश त्यांच्या अनुयायास बुद्ध धम्म स्वीकारतो. सर्वप्रथम भिक्खू झालेले हे 5 भिक्खू पंचवगी भिक्खू म्हणून बौद्ध साहित्यात प्रचलित आहेत. हे सर्वप्रथम गौतम बुद्ध यांचे शिष्य झाले असल्याने गुरु शिष्य परंपरा सुद्धा याच ठिकाणी पासून सुरू झाली. या दिवसापासून जगात एका धर्माचा, एका गुरुचा, एका धर्मसंस्थापकाचा, एका संघाचा, एक मानवी मूल्याचा उदय झाला. जगातील सर्वात मोठी क्रांती याच दिवशी म्हणजे आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 528ला झाली. जगात जेवढे धर्म उदयास आले त्यात सर्वप्रथम बुद्ध धर्माचा उदय झाल्याचे यातून दिसून येते. आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धर्माचा स्थापना दिवस आहे. हे सर्वश्रुत आहे. बहुतांश देशात आषाढ पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. बौद्ध जनता सुद्धा आषाढ पौर्णिमा साजरी करतात. बौद्ध जनतेने हा दिवस बुद्ध धम्मस्थापन दिवस म्हणूनही साजरा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. बौद्ध भिक्खू या दिवसापासून 3 महिने एकाच विहारात थांबून वर्षावास करतात. विहारातच धर्मोपदेश करतात. वर्षावासाची ही परंपरा याच दिवसापासून सुरू झाली. पहिल्या वर्षावासात गौतम बुद्ध यांनी गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथील मृगदाय वनातील मूलगंध कुटीर केला. आषाढ पौर्णिमा या दिवशी निव्वळ पौर्णिमा म्हणून साजरी न करता भिक्खू संघाने उपासकांनी बुद्ध धर्मात स्थापन दिनानिमित्त पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. हा दिवस एक सण म्हणून साजरा केला. भिक्खू संघाने विहारावर रोषणाई केली तर अधिक सायुक्तिक
ठरेल. जळगाव शहरात गेल्या 3 वर्षापासून प्रामुख्याने अजेंडा हाऊसिंग सोसायटीमध्ये बौद्ध धर्मस्थापन दिवस साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध भूमी.